हाय हाय मैत्रिणींनो, पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे. हे बघा, गुलाबाचं झाड, पिवळी फुलं आलती आमच्या गुलाबाला. म्हणलं आता उद्या गुरुवार आहे म्हणून उद्यासाठी म्हणलं स्वामींना अर्पण करायची म्हणून ठेवलेली, तशीच तोडली नव्हती. आणि हे हो का, त्या दिवशी आम्ही सगळं काढलेलं का नाही, आबोलीचं झाड वगैरे हो का, हे कसं लावलंय. कारण का कुंड्या बदलल्या, अजून ह्या 2 कुंड्या बदलायच्या आहेत, पण कुंड्या नसल्यामुळं आणण्या वाचून राहिल्या त्या. मग आता त्या आणल्या की मोठ्या मोठ्या कुंड्या, मोठी झाडं लावायला होत्या. ती ही मनी प्लांटची एक कुंडी बदलली आणि आबोलीचं तर ह्याच्यातच लावलं जमिनीत. मग तेवढं सगळं करून घेतलं. आणि हे बघा, आमचं रेशन भैया आमचा आणतो, त्यामुळं दीदी आणि भैया दोघं आणतात. आणि हे बघा, माझी भावाची मुलगी त्या दिवशी तिचा साडी घालून फोटोशूट केला थोडा. आणि मग ती फोटो सगळे तिनं दीदीनं माझ्या हे केलं, मेकअप वगैरे करून तिचा फोटोशूट केला. आणि हे 2 ब्लाऊज शिवलेले मी, ते साधेच होते पण शिवलेले. आणि परत आज दिवसभर कटिंग करून घेतली. आधी पेपर कटिंग करून घेतली, कारण का कसं असतं, नवीन माप आलेलं असते. आणि जर कपड्यावर टाकलं ना डायरेक्ट, काय होतं, कपडा कोणाचा कमी असतो कोणाचा जास्त असतो. जास्त असलेला कपड्यात वापरायला येतो, पण कमी पडलेला कपडा मग जोडाजोडी करावी लागते. म्हणून मी काय करते, आधी पेपरवर माप टाकून पेपर कटिंग करून घेते. आणि मग हे करते, ब्लाऊजवर पेपरची कटिंग ठेवते आणि मग पीसवर अस्तरवर पेपर कटिंग करून घेते. हे असं कटिंग करते बघा मी. हे सगळे म्हणजे पेपराचे माप त्यांच्या ब्लाऊजवर माप टाकून असं सगळं कटिंग करून घेतलं. मग 2 ब्लाऊज होते, म्हणजे एक ब्लाऊज बाहेरचा होता, तो अर्जंट द्यायचा होता म्हणून हो का, हा पहिल्यांदा कट करून घेतला. अजून तो शिवला नाही आहे, पण तो शिवणार आहे. आणि तो शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसा दिसतोय, काय आहे फिनिशिंग वगैरे, मग तुम्ही ठरवा. दुसरं माप होतं बघा, आमच्या मुंबईच्या नंदाबाई आहेत ना, त्यांनी मला ब्लाऊज दिलता शिवायला. मी काय त्यांचा पहिल्यांदा शिवणार होती, म्हणून त्यांचं आधी माप मी पेपरवर टाकून घेतलं. अजून त्यांचा अस्तर आणला नाही आहे मी, पण म्हणलं पेपर कटिंग करून घेतला ना, म्हणजे अस्तरवर टाकायला वेळ लागत नाही, अस्तरवर कट करून घेण्यासाठी. मग बरोबर त्यांचं म्हणजे कसं, त्या घरात त्या स्वतः शिवत्या त्या, पण काय एमर्जन्सी असल्यामुळे त्यांनी मला दिला आहे. मग मी म्हणलं बरं शिवते, म्हणलं बघू, जमला तर बरं, नाही जमला तर म्हणलं मग मी नाही शिवणार म्हणलं. कारण मला असं वाटतं की कपडा कसा, अस्तर कपडा ही सगळं आपण पैसे देऊन घेतो. आणि पेपरसुद्धा ही असतात, पण पेपरावर कसं चूक काय सुधारणा कपड्यावर करायला येते. म्हणून मी पेपरवर कट करून घेते. ही असं कटोरी, परत तुम्हाला सांगते सगळं ब्रेसकट वगैरे सगळं, परत मुंडा वगैरे सगळं टाकून असं मी माप काढून घेतलं. ह्याची उंची, मागचा गळा, पुढचा गळा, शोल्डर, ही छाती वगैरे सगळं टाकून मी हे सगळं माप मेजरमेंटनुसार घेतलं, त्यांच्या ब्लाऊजनुसार. मग पुढं कमी जास्त वगैरे वाटलं तर म्हणलं बघा येईल काहीतरी, म्हणजे त्यांना बसतोय का नाही ह्या हिशोबानं कमी जास्त करायला येतंय, म्हणून तेवढं करून घेतलं. आणि परत बघा, माझ्या मुलीनं भेळ केलती. मग भेळ केलती बघा, भेळ खाल्ली. नको म्हणत होती मी, तर मला म्हणली खा खा, म्हणून ती खाल्ली बघा. आणि चला, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.